नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. मंडळी, फिल्म्स, फॅशन, स्टाईल, रेड कार्पेट, ब्रँड्स या सगळ्यांचा समावेश असलेला सगळ्यात लोकप्रिय असा चित्रपट महोत्सव म्हणजे कॅन फिल्म फेस्टिवल. आणि यंदाही कॅन फिल्म फेस्टिवलची जोरदार चर्चा झाली आणि यात एका मराठमोळ्या अभिनेत्रीनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आणि ते नाव म्हणजे छाया कदम यांचं. ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटात त्यांनी काम केलंय आणि या चित्रपटाला कॅन फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार मिळाला. आणि हा पुरस्कार पटकावणारा हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. त्यामुळे या चित्रपटाच्या दिग्दर्शिका पायल कपाडिया असतील, छाया कदम असतील, या सगळ्या संपूर्ण टीमचं सध्या जोरदार कौतुक होताना दिसतंय. याशिवाय या चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर कॅन फेस्टिवलमध्ये तब्बल 8 मिनिटं टाळ्यांचा कडकडाट झाला आणि या सगळ्या टीमचं कौतुक करण्यात आलं, त्यांचं अभिनंदन करण्यात आलं. कॅनच्या रेड कार्पेटवर नथ असेल किंवा साडी मिरवत मराठी संस्कृतीचं दर्शन घडवणं, या सगळ्यात छाया कदम सगळ्यांची मनं जिंकताना दिसल्या. सध्या प्रकाश झोतात आलेल्या छाया कदम नेमक्या कोण आहेत किंवा त्यांनी आतापर्यंत केलेलं काम असेल, त्यांची कारकीर्द असेल, याविषयी आपण आज थोडक्यात बोलणार आहोत. छाया कदम यांचं बालपण हे कलिना मुंबई सेंट्रल येथील. लहानपणापासूनच सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यांना खेळाचीही प्रचंड आवड होती. विशेष करून कबड्डी खेळात त्यांचा रस होता आणि म्हणूनच राज्यस्तरीय स्पर्धांमध्येही त्या सहभागी व्हायच्या. मात्र त्यांच्या अभिनयाचा प्रवास सुरू झाल्याची एक हटके गोष्ट आहे. एका अभिनयाच्या कार्यशाळेची जाहिरात त्यांनी पाहिली आणि तिथून हा प्रवास सुरू झाला. ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांच्या कार्यशाळेत त्या सहभागी झाल्या आणि तिथून अभिनयाची आवड आणखी निर्माण झाली. एकीकडे वडील आणि भाऊ गेल्याचं दुःख होतं आणि या दुःखातून सावरण्यात त्यांना अभिनयाकडचा मार्ग उपयोगी ठरला. मात्र त्यानंतरही अभिनय क्षेत्रात पूर्णपणे काम मिळवण्यासाठी छाया कदम यांना वाट पाहावी लागली. त्यानंतर 2006 मध्ये वामन केंद्रे यांच्या झुलवा या नाटकात त्यांना महत्वाची भूमिका मिळाली. पण त्यानंतरही स्ट्रगल हा सुरू होताच. त्यामुळे मिळेल ते काम करणं, ज्युनियर आर्टिस्टची भूमिका बजावणं, छोटे सीन करणं, या सगळ्या गोष्टी त्या करत होत्या. तर कधी असिस्टंट म्हणून देखील काम त्यांनी केलेलं आहे. मी सिंधुताई सपकाळ, आयना का बायना, सिंघम रिटर्न या चित्रपटांमधून देखील छाया कदम यांनी कामं केलीत. मात्र चित्रपट सृष्टीत ओळख मिळावी असं काम त्यांना मिळालं ते फॅन्ड्री या नागराज मंजुळे यांच्या चित्रपटातून. या चित्रपटातील त्यांचं नानी हे पात्र लोकप्रिय ठरलं. तर रवी जाधव यांच्या न्यूड या चित्रपटातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. हटके अभिनय कौशल्यामुळे छाया कदम या कायम लक्ष वेधून घेतात. त्यामुळे त्यांचं प्रत्येक काम आणि त्यातलं वैविध्य हे लक्ष वेधून घेणारं ठरलं. तर फक्त मराठीतच नाही तर हिंदीतही, बॉलिवूडमध्येही छाया कदम यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. नागराज मंजुळे यांच्या झुंड या चित्रपटामध्ये त्या झळकल्या आणि या चित्रपटात त्यांनी चक्क बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केलं. तर गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी त्या संजय लीला भन्साळी यांच्यासोबत काम करताना दिसल्या. अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्या झळकल्या. किरण राव यांच्या लापता लेडीज या प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटात छाया कदम यांनी महत्वाची भूमिका बजावली. या चित्रपटात त्या मंजुमाई या भूमिकेत दिसल्या. या भूमिकेतील संवाद, भाषा, बारकावे त्यांनी उत्तम सादर केले आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. छाया कदम यांच्या आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामातून त्या उत्तम अभिनेत्री असल्याचं तर समोर आलंच आहे. पण कॅन फेस्टिवल मधील त्यांच्या अपीयरन्सने भारतीय सिनेसृष्टीला रिप्रेझेंट करत आणि मराठी संस्कृतीचं दर्शन घडवत त्यांनी महाराष्ट्राचीच नव्हे तर भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. त्यामुळे अनेकांसाठी त्यांचा हा जो प्रवास आहे तो प्रेरणादायी आहे असं म्हणूयात. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.